झाडू जुना झाल्यावर फेकून द्यायचा का, किंवा फेकून दिलं तर काही आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात का? तर जुना झाडू झाल्यावर नक्की त्याचं काय करायचं, हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्या महिलांसमोर असतो. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो. दिवाळीला आपण झाडूची शिराईची पूजा करत असतो. मग त्या झाडू बाबतीत काही नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे. म्हणजे झाडू जो आहे तो सोन्या इतकं महत्त्व त्याला दिलं जातं. अक्षय तृतीयेला पण बघा, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की सोन्याऐवजी तुम्ही झाडूची खरेदी या दिवशी करा. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी झाडूची पूजा करा, असं मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. प्रत्येक घरामध्ये बघा स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूचा माता लक्ष्मीची संबंध सांगितलेला आहे. झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे झाडू ठेवण्याबाबतीत किंवा तो जुना झाडू खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टींची काळजी घेणं खरंच महत्त्वाचं आहे. महिलांनो, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जुना झाडू झाल्यानंतर त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जुना झाडू बघा, घराबाहेर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिवशी चुकीच्या दिशेला फेकल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येते, कर्जाचा डोंगर वाढतो, कर्ज फिटण्याचे मार्ग जे आहे ते बंद होतात आणि मग आपल्याला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. म्हणून झाडू फेकताना काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो. म्हणजे झाडूला बघा किती महत्त्व आहे. झाडूच्या बाबतीत जर काही महत्त्वाचे नियम आपण पाळले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, भरभराटी हे सगळं काही येत असतं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आपण बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता झाडूने एक उपाय करत असतो. दर दिवाळीला मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर म्हणून झाडू जो आहे तो वापरून झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर बऱ्याचशा महिला फेकून देतात किंवा जुने तुटलेले वगैरे झाडू जे आहे ते आपण घरात ठेवत नाही. त्याच्यामुळे नकारात्मकता येत असते. म्हणून आपण हे फेकून देण्याचा निर्णय घेतो. पण जुना झाडू जो आहे तो असाच आपल्याला फेकून द्यायचा नसतो. सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नका. इतर दिवशी तुम्ही टाका, पण गुरुवारी, शुक्रवारी आणि शक्यतो मंगळवारी सुद्धा, जे माता लक्ष्मीचे दिवस आपण मानतो, तर त्या दिवशी घराबाहेर झाडू टाकायचा नाही आहे. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि मग अशा घरामध्ये कधीही प्रगती होत नाही आणि मग त्यांना वाईट संकटांचा, अडचणींचा, गरिबीचा, दारिद्र्याचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अस्वच्छ ठिकाणी, कचरा कुंडीमध्ये वगैरे आपल्याला झाडू टाकायचा नाही किंवा कधी कधी एखाद्या नाल्याच्या जवळ आपण फेकून देतो. म्हणजे सांगायचं म्हणजे थोडक्यात, झाडू हा पवित्र गोष्ट आहे. तर त्यामुळे कुठल्याही अस्वच्छ ठिकाणी आपल्याला झाडू फेकायचा नाहीये. ठीक आहे. आणि कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही. एखाद्या झाडाजवळ वगैरे तुम्ही टाकू शकतात, पण लक्षात घ्या, ते झाड अगदी असं रस्त्यावर वगैरे असेल तिथे तुम्ही टाकू नका. एखाद्या अशा ठिकाणी जिथे तुम्ही एखादं खड्डं करून त्यामध्ये सुद्धा ते टाकू शकतात. आणि झाडू जाळायचा सुद्धा नाही. मला बऱ्याचदा कमेंट विचारला गेलेला आहे की ताई, झाडू जाळला तर चालतो का? तर जाळायचा अजिबात नाही. हे अत्यंत अशुभ मानलं जातं आणि झाडू जाळल्यामुळे अशुभ घटना आपल्या घरामध्ये घडायला लागतात. झाडू माता लक्ष्मी स्वरूप आहे, मग तो जाळणं तुम्हाला तर योग्य वाटतं का? म्हणून बघा, झाडू जो आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही, किंवा तुम्हाला बघा झाडू चांगला आहे पण तुम्हाला नवीन झाडू वापरायची इच्छा आहे, मग तो तुम्ही एखाद्या तुमच्या बिल्डिंगमध्ये वगैरे झाडण्यासाठी वगैरे तुम्ही ठेवू शकतात. एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा आपण तो ठेवू शकतो. किंवा तुम्हाला कोणाला द्यायचा नाही तर तुम्ही एखाद्या झाडाजवळ तिथे तुम्ही तो झाडू जो आहे व्यवस्थित ठेवा की कोणाचा पाय वगैरे पडणार नाही. आणि शक्यतो झाडू जो आहे एका कागदामध्ये तुम्हाला तो गुंडाळायचा आहे आणि मग तुम्हाला तशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि झाडू फेकण्यासाठी म्हणजे झाडू घरातून बाहेर काढण्यासाठी, फेकण्यासाठी नाही म्हणता येणार, पण झाडू घरातून बाहेर काढण्यासाठी अमावास्या किंवा शनिवार हे शुभ दिवस मानले जातात. या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू जो आहे तो घराबाहेर काढू शकतो. शनिवारी आणि अमावास्येला बघा, आपण घराची स्वच्छता करतो. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण अमावास्येच्या दिवशी काही उपाय करत असतो. मग त्यासोबतच शनिवार जो आहे तर तो तुम्ही झाडू बाहेर काढण्यासाठी हा योग्य दिवस मानला जातो किंवा अमावास्येच्या दिवशी. आणि झाडू हे फक्त स्वच्छतेचं साधन नाही आहे, ते माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला त्या बाबतीत चुकीच्या काही गोष्टी करायच्या नाही आहे की ज्यामुळे मग आपणच आपल्यावरचे संकट वाढवून घेतो आणि दोष आपण दुसऱ्याला देतो की हिच्यामुळे असं झालं, माझ्या नशिबातच असं, हिची नजर लागली, तिची नजर लागली, अशा घटना आपल्या बाबतीत घडतात. आपण पटकन दुसऱ्यांना दोष देतो, पण आपल्याकडूनच काही माहितीच्या अभावामुळे, माहीत नसल्यामुळे या चुका होत राहतात. झाडू जर तुम्ही योग्य नियमांनी वापरला, योग्य ठिकाणी ठेवला, त्याचा योग्य वापर केला तर आर्थिकदृष्ट्या आपली खूप वाढ होते, आपल्या घराची प्रगती होते. त्याचप्रमाणे काही चुकांमुळे मग गरिबी येऊ शकते. आता बघा, झाडूबद्दल काही नियम पण मी तुम्हाला सांगते की कुठल्या दिशेला झाडू कसा ठेवायचा. तर सगळ्यात पहिले बघा, झाडू नेहमी कोपऱ्यामध्ये लपवून ठेवायचा.
लपवून म्हणजे बघा, घरामध्ये कोणी आल्या त्याच्या दृष्टीच लगेच झाडू जायला नको. झाडू हा आपल्याला कोणाच्या दृष्टीच लगेच पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि झाडू कधी पण आपल्याला उभा ठेवायचा नाही, झाडू नेहमी आडवा ठेवायचा आहे. ठीक आहे. एखाद्या कपाटाच्या खाली किंवा कोपऱ्यामध्ये दाराच्या मागे पण तो झाडू जो आहे तो तुम्ही आडवा ठेवू शकतात. झाडू आपल्याला उभा ठेवायचा नाही आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे घरातली नकारात्मकता वाढते आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे लक्ष्मीचा वास वाढतो. जिथे आपण देवारा आहे, देवाराच्या आसपास पण आपल्याला झाडू वगैरे ठेवायचा नाही आहे. ठीक आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही झाडू जो आहे तो ठेवायचा नाही आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही झाडू ठेवू शकता. ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मकता वाढत असते. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू खरेदीसाठी योग्य वेळ. तर झाडू खरेदी करण्यासाठी सगळ्यात शुभ दिवस म्हणजे शनिवार मानला जातो. ठीक आहे. या व्यतिरिक्त बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी असे जे माता लक्ष्मीशी समर्पित दिवस असतात त्या दिवशी आपण झाडू खरेदी करून आणायचं आहे. दिवाळी वगैरे अशा सणांना पण आपण झाडू खरेदी करू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी तुम्ही घेऊ शकतात. झाडू खरेदी करून घरी आणल्यानंतर त्याला आपल्याला हळद कुंकू, कधी पण लक्षात ठेवा, सणांच्याच दिवशी नाही, नेहमी पण त्याला आपल्याला हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्याला एक आपल्याला कलावा बांधायचा आहे. कलावा म्हणजे जो लाल पिवळा धागा मिळतो तो बांधून मग तो वापरायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि रविवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी आपल्याला झाडू खरेदी करणं शक्यतो टाळायचं आहे. ठीक आहे. रविवार, मंगळवार आणि गुरुवारी झाडू शक्यतो खरेदी करू नये. यानंतर बघा, झाडू मारण्यासाठी शक्यतो सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर झाडू मारणं हे अशुभ मानलं जातं. अतिशय रात्री तुम्ही जर झाडू मारत असाल तर घरामध्ये दारिद्र्य येतं, आर्थिक समस्या वाढतात. तर त्यामुळे आपल्याला हे बघा, तुम्ही जेव्हा सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा झाडू फरशी करतो तर सकाळी तुम्ही 8-9 वाजता वगैरे एकदा झाडू मारा. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचं नाही. भलेही खरकटं वगैरे काही पडलं असेल, घरामध्ये लहान मुलं असले तर अगदी तासाला कचरा होतो, तर तुम्हाला कचरा काढायचीच गरज आली तर तुम्ही तो कचरा जो आहे तो वाळून एका साईडला ठेवा, तो घराबाहेर फेकू नका. आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजे माता लक्ष्मी घरी येण्याची जेव्हा वेळ असते, सूर्यास्ताची वेळ आपण जे म्हणतो, संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत तर अजिबात तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे. तुम्ही जर या वेळेमध्ये झाडू मारत असाल तर तुमच्या घरामध्ये बघा, तुम्हीच विचार करा, आर्थिक संकट येत असतील, बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे झाडू कधीही संध्याकाळच्या वेळेत मारायचा नसतो आणि अगदी पहाटे पण मारायचा नसतो. पहाटे पण माता लक्ष्मीची वेळ असते. तुम्ही सकाळी जेव्हा झाडू फरशी वगैरे करतात 8, 9, 10 वाजता, तर त्यावेळेस तुम्ही झाडू फरशी करून घ्या. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तर आपल्याला झाडू मारायचाच नाही आहे. यानंतर झाडूला कधीही पाय लावू नका. पाय लागला चुकूनच तर आपल्याला मनापासून क्षमा प्रार्थना मागायची आहे माता लक्ष्मीची. पलंगाखाली तुम्ही शक्यतो झाडू ठेवू नका, कपाटाखाली वगैरे तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पलंगाखाली ठेवल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असं म्हटलं जातं. यानंतर नवीन झाडू जो आहे तो तुम्ही शनिवारी वापरायला काढू शकतात. तर बघा, अशा या गोष्टी आहे. झाडू जसं सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणतो, त्याचप्रमाणे झाडू नकारात्मक ऊर्जासुद्धा घरामध्ये आणू शकतो जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर. त्यामुळे झाडूबद्दलचे हे नियम आपण पाळलेच पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो. झाडू खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आपण त्याची पूजा करतो, माता लक्ष्मी स्वरूप असतो. त्यामुळे झाडू संबंधित हे नियम जाणून घेणं आणि ते अंमलात आणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून मग आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर बघा, ही झाडूबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.